दिवसाची सुरुवात अशी बरोबर एक परदेशामध्ये एक फुटबॉल मॅच चालू होती आणि त्या फुटबॉल मॅच अगदी रंगात आली होती आणि त्याच टायमाला हळूहळू पाऊस पडायला लागला. परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की फुटबॉल खेळताना पाऊस जरी आला तरी थोडा रिमझिम चालू असला तरी तो खेळ चालू राहतो. परंतु जसा पाऊस थांबला तसं खूप धुकं त्या ठिकाणी आलं. इतकं धुकं आलं की हळूहळू समोर कोण आहे हे सुद्धा दिसायला म्हणजे दिसत नव्हतं, इतकं धुकं आलं. आणि लोकांचा आरडाओरड चालू होता. लोकांना ते बघायचं होतं की मॅच अजून पुढे चालू राहावी असं त्यांना वाटत होतं आणि खूप आरडाओरडा लोकांचा चालू होता. परंतु समोरचं काहीच दिसत नव्हतं. आणि ह्या जो संघाचा गोलकीपर होता, जो गोलरक्षक आहे तो तिथंच उभा होता आणि सारखा बघण्याचा प्रयत्न करत होता की कारण त्याचं मुख्य कामगिरी होती की गोलाचं संरक्षण करणं. गोल पोस्ट आहे त्याचं संरक्षण करणं की कुठलाही गोल होऊ द्यायचा नाही असं त्या गोलरक्षकाचं लक्ष होतं आणि त्याला आपण गोलकीपर म्हणतो. आणि नंतर इतकं दाट धुकं झालं की पंचांनी शिटी वाजवली आणि खेळ थांबवला आणि त्यानंतर सर्व प्लेयर लोक आतमध्ये निघून गेले. परंतु हा जो गोलकीपर होता ह्याला त्या आरडाओरडमध्ये लोकांच्या आरडाओरडमध्ये काहीच ऐकू आलं नाही आणि तो तिथंच उभा राहिला. त्याला समोरचं काहीच दिसत नव्हतं परंतु तो तिथंच उभा राहिला कारण त्याचं एकच लक्ष होतं की गोलचं संरक्षण करणं, गोल पोस्टचं संरक्षण करणं. आणि काही वेळानंतर मग त्या स्टेडियमची सुरक्षा लोक आले, सुरक्षा व्यवस्था बघणारे, आणि मग ते त्या गोलकीपरला घेऊन गेले आणि त्याला सांगितलं की मॅच कधीच पंचांनी थांबवलेली आहे, अंपायरनी थांबवलेली आहे. आणि त्याला वाईट वाटलं. त्याला असं वाटलं की मी ह्या संघासाठी माझ्या इतकं काळजीपूर्वक ह्या गोल पोस्टची मी संरक्षण करत होतो, मी काय हे बघत होतो त्या ठिकाणी आणि उभा राहिलेलो की कोणताही गोल होऊ नये. आणि मॅच संपली आणि सगळे निघून गेले आणि एकाही प्लेयरने किंवा एकाही खेळाडूंनी मला सांगितलं नाही की खेळ संपलेला आहे, तू पण चल. आणि त्याला फार वाईट वाटलं आणि तो त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारलं खेळाडूंना, अरे तुम्ही असं काय केलं? आपल्या जीवनामध्ये सुद्धा बरंच असं आहे. आपली जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आपलं लोक आपल्याबरोबर बोलतात, आपल्याबरोबर संबंध ठेवतात. ज्यावेळेस आपली गरज संपते, ज्यावेळेस त्यांना लोकांना असं वाटतं की ठीक आहे आता याची काही गरज नाही, तर सर्वजण निघून जातात. जेव्हा संकटाची आणि परीक्षा आमच्यावर संकट येतात, परीक्षांचं धुकं येतं, आपल्याला वेढून टाकतं, त्यावेळेस पुष्कळ वेळा मित्र असो, परिवार असो, जवळची असो, लांबची असो, जवळपास कोणी नसतं. पण लक्षात ठेवा की परमेश्वर आमच्यासोबत असतो. परमेश्वर सतत आमच्यासोबत असतो, तो आम्हाला सांभाळतो. दावीद म्हणतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. परमेश्वर आमच्याबरोबर सतत असतो. मागील जरी जगिक मित्र जे आहेत हे जरी आम्हाला थोड्या वेळासाठी आहे, पण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा सर्व काळसाठी आहे. बघा, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वाहाला. नंतरच्या कडव्यामध्ये असं लिहिलं की मित्र जरी तुच्छ माने जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे हिब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय 5वं वचन, हिब्रूज चॅप्टर 13 and verse 5. कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही, तुला टाकणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.